नमस्कार मित्रांनो, मी शिवराज कोटी श्री समर्थ गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर आपला स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओ जर पाहिलं नसेल तर त्या चॅनलवर जाऊन पाहून घ्या. आज आपण पाहणार आहोत की आमच्या शेडवरील सगळे बोकडं, पाटी, करडं आणि आमचा शेड. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आज आपण या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ पूर्ण पाहिलात तर तुम्हाला 100% काहीतरी मिळणार आहे. ते काय मिळणार आहे ते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहिला तर नक्की कळणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, ही आपली पहिली कंपार्टमेंट आहे, आपल्या बोकडांची कंपार्टमेंट आहे. आपल्या या कंपार्टमेंटमध्ये सध्या 10 बोकडं आहेत. हे जवळपास एक 4 महिन्याचे बोकडं आहेत. 10 बोकडं आहेत आणि त्या बोकडांसाठी आपण ही सुबाबळीचा पाला बांधलेला होतो. जवळपास सगळे खाल्लेले आहेत ते आता. आणि या बोकडांसाठी आपली ही गव्हाण आहे. या गव्हाणीमध्ये आपण या बोकडांना खुराक देत असतो. त्यामध्ये खुराकमध्ये आपण मका देत असतो, त्याचबरोबर हरभऱ्याचा भुसा, तुरीचा भुसा वगैरे टाकत असतो. या बोकडांची दिवसभराचा दिनचर्या कसा असतो तो एका व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत. तो एक स्वतंत्र व्हिडिओ आपण बनवू. आज आपण थोडक्यात पाहणार आहोत कारण व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. सगळ्या कंपार्टमेंट आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. अशा पद्धतीने हे आपले 10 बोकडं आहेत. तर आता आपण जाणार आहोत की आपलं नेक्स्ट कंपार्टमेंट. आता आपण येत आहोत दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये. हा पाहू शकता तुम्ही, आपलं दुसरं कंपार्टमेंट आहे. या कंपार्टमेंटमध्ये 1 महिन्याच्या पुढील जे करडं असतात ते असतात. हे सध्या आपल्या 1 महिन्याच्या पुढील 12 करडं आहेत. त्यामध्ये 6 पाटी आहेत, 6 बोकडं आहेत. दिसत असेल तुम्हाला. ह्या आमच्या शेडवरील 6 पाटी आणि 6 बोकडं आहेत. आणि यांच्यासाठी सुद्धा एक स्वतंत्र गव्हाण आहे. ही गव्हाण तुम्ही पाहू शकता. या गव्हाणीमध्ये यांना सुद्धा आपण खुराक देत असतोय. आता सध्या यांना मका टाकायला आपण सुरुवात केलेली आहोत. रोज हे मका खात असतात. आणि खुराक आणि आपण तुरीचा भुसा, हरभऱ्याचा भुसा या गव्हाणीमध्ये टाकत असतोय. आणि जे आपले झाडपाला वगैरे असते ते आपण इथं बांधत असतोय. आता सुईबावळीचं पालं आपण बांधलं होतं, सगळं खाल्लेलं आहे तुम्ही पाहू शकता. इकडं ही लहान करडांची कप्पा आहे आणि त्या बाजूला तिकडे बोकडांची कप्पा आहे. या बाजूला दोन कप्पे आहेत. आणि आपण आपल्या शेळ्यांसाठी, करडांसाठी जे भुस्सा, तुरीचा भुसा, हरभऱ्याचा भुसा वगैरे लागत आहे ते आपण इथं स्टॉक करून ठेवत असतोय. या अँगलवरती तुम्ही पाहू शकता. सगळे पोते भरून आपण तुरीचा भुसा, हरभऱ्याचा भुसा वगैरे सगळे स्टॉक करून ठेवलेला आहोत. अशा पद्धतीने आपल्या शेडची आपण हे स्ट्रक्चर केलेलं आहोत. आता आपण जाणार आहोत की तिसऱ्या कंपार्टमेंटमध्ये. हा आपला तिसरा कंपार्टमेंट आहे मित्रांनो. यामध्ये आपण आपल्या पाटी ठेवत असतोय. हे जवळपास 7 पाटी आहेत. आणि आपल्या प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये एक स्वतंत्र गव्हाण असतोच. या गव्हाणीमध्ये आपण तुरीचा भुसा, हरभऱ्याचा भुसा, त्याचबरोबर मका वगैरे टाकत असतोय. आणि जी झाडपाला वगैरे असते ते आपण असं बांधत असतोय. आता सुईबाबळीचा पाला यांना सुद्धा बांधलेला आहोत, तुम्ही पाहू शकता. सगळं खाल्लेले आहेत. अशा पद्धतीने आतापर्यंत आपण आपले 3 कंपार्टमेंट पाहिलेले आहोत. पहिल्या कंपार्टमेंटमध्ये मोठे बोकडं पाहिलेले आहोत. दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये आपले 1 महिन्यापुढील जे करडं आहेत ते पाहिलेले आहोत. त्यामध्ये पाटी आणि बोकडं दोन्ही सुद्धा आहेत. आणि हा तिसऱ्या कंपार्टमेंटमध्ये आहे फक्त पाटी. हे जवळपास 7 पाटी आहेत. आणि तिकडं आपली तुरीचा भुसा, हरभऱ्याचा भुसा वगैरे आपण स्टॉक करून ठेवलेला आहोत. अशा पद्धतीने आपण ही 3 कंपार्टमेंट पाहिलेले आहोत. आता आपण जाणार आहोत आपल्या चौथ्या कंपार्टमेंटमध्ये. आता आपण आलेलो आहोत मित्रांनो आपल्या चौथ्या कंपार्टमेंटमध्ये. या कंपार्टमेंटमध्ये आपण आपल्या ज्या शेळ्यांची लहान करडं असतात, म्हणजे 1 महिन्याच्या आतील जे करडं असतात ते करडं आपण या कंपार्टमेंटमध्ये ठेवत असतोय. सध्या आपल्याकडे 1 महिन्याच्या आतील एकही करडू नसल्यामुळे हा कंपार्टमेंट पूर्णपणे रिकामे आहे. आणि या कंपार्टमेंटचे जे अँगल आहेत, या अँगलच्या वरच्या बाजूला आपण आपले तुरीचा भुसा, हरभऱ्याचा भुसा वगैरे स्टॉक करून ठेवत असतोय. आणि ही बाजूला तुम्ही पाहत असाल 1 महिन्याच्या पुढील जे करडं आहेत ते ही बाजूला आहेत. इकडच्या बाजूला हा पाटींचा कंपार्टमेंट आहे. अशा पद्धतीने आतापर्यंत आपण आपल्या शेडवरील 4 कंपार्टमेंट पाहिलेले आहोत. आता आपण जाणार आहोत 5व्या कंपार्टमेंटमध्ये. हा आपला 5वा कंपार्टमेंट आहे मित्रांनो. आपण आता आलेलो आहोत 5व्या कंपार्टमेंटमध्ये, ज्यामध्ये की आपले ब्रीडरचे बोकड आहेत. ही 2 बोकडं तुम्ही पाहू शकता. ह्या दोन्ही आपल्या ब्रीडरचे बोकड आहेत. ही एक मोठं बोकड आहे
आणि दुसरा जो आहे तो एक छोटा बोकड आहे, म्हणजे त्याला सपोर्टिंगसाठी ही आपण बोकड ठेवलेलो आहोत. अशा पद्धतीने आपल्या शेडवर 2 ब्रीडरचे बोकड आहेत. हे दोन्ही बोकडं तुम्ही पाहू शकता. हा जवळपास 28 महिन्याचा बोकड आहे आणि याची वजन साधारणतः 75 ते 80 किलो आहे सध्या. एवढा मोठं बोकड आहे. हा तो जो बोकड आहे तो 1 वर्षाचा आहे. त्याचाही वजन आता जवळपास एक 38 किलोपर्यंत आहे. हे दोन्ही बोकडं तुम्ही पाहत असेल मित्रांनो, ही दोन्ही बोकडं जन्मल्यापासून आत्तापर्यंत हे घरामध्येच आहेत. एकही दिवस आपण ह्यांना चरायला बाहेर सोडलेलं नाहीत. म्हणजे जन्मल्यापासून आत्तापर्यंत हे बंदिस्तच आहेत. बंदिस्त असून सुद्धा अतिशय धष्टपुष्ट तुम्ही पाहू शकता. आणि या बोकडांना सुद्धा आपण हा सोबाबळीचा पाला बांधलो होतो, सगळं खाल्लेलं आहेत. या बोकडांच्या कंपार्टमेंटमध्ये सुद्धा आपल्याकडे जर कडं मोठी जास्त असतील तर एक महिन्याचे पुढील जे कडं असतात ते कडं आपण या बोकडांच्या कंपार्टमेंटमध्ये सुद्धा काही ठेवत असतो. म्हणजे जर जास्ती असेल तर एकाच वेळी कधी कधी 10-10, 15-15 शेळे एकदमच 10-12 दिवसामध्ये सगळं करडं देत असतात. त्यामुळे एकदमच एकाच वयाचे एक 20-25 करडं जर असतील तर त्यावेळेस आपण या कंपार्टमेंटमध्ये आपले करडं ठेवत असतोय. अशा पद्धतीने आपल्या शेडवर हे 5 करडांचे कंपार्टमेंट आहेत. म्हणजे 4 करडांचे कंपार्टमेंट आणि 5वा हे ब्रीडर बोकडचा कंपार्टमेंट आणि 6वा कंपार्टमेंट हे आपले शेळ्यांचं आहे. तुम्ही पाहू शकता या कंपार्टमेंटमध्ये आपले शेळे असतात. सध्या शेडवर अजून येणार आहेत. आता सध्या येत आहेत, तुम्ही पाहू शकता. सध्या आपल्या शेळ्या शेडवर येत आहेत, तुम्ही पाहू शकता. शेडवर आल्याबरोबर या गव्हाणीमध्ये आपण थोडंसं त्यांना चारा वगैरे टाकत असतो. म्हणजे तुरीचा भुस्सा, हरभऱ्याचा भुस्सा वगैरे टाकत असतो, ते खात असतात. सध्या आपल्या सगळ्या शेळ्या चरून आलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने सध्या आपल्या शेडवर आपल्या शेळ्या आलेल्या आहेत. या शेळ्यांना आपण सकाळी एक 1.5-2 तास चरायला सोडत असतो आणि संध्याकाळी 1.5-2 तास चरायला सोडत असतो. आणि बाकी वेळेस आपल्या शेळ्या हे दुपारी शेडवरच असतात. संध्याकाळी शेडवर आल्यानंतर ना या शेळ्यांसाठी आपण थोडंसं चारा या ठिकाणी घालत असतो. म्हणजे तुरीचा भुस्सा, हरभऱ्याचा भुस्सा वगैरे या गव्हाणीमध्ये टाकत असतोय, ते शेळ्या खात असतात. अशा पद्धतीने आपलं संपूर्ण शेड तुम्ही पाहिलेला आहात. आणि शेडचा बाहेरचा जो लुक आहे तो मी एका व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. त्याचा एक स्वतंत्र व्हिडिओ चॅनलवर आहे. तो जर तुम्ही अजून पाहिला नसेल तर ते चॅनलवर जाऊन पाहून घ्या. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला आपल्या शेळ्या, बोकडं, पाटी सगळ्या पाहिल्यानंतर तुम्हाला काहीतरी 100% शेळीपालनाविषयी नॉलेज भेटलं असणारच आहे. म्हणून व्हिडिओ थोडा जरी आवडला तर निश्चितपणे त्या ठिकाणी लाईक करा. अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि तुमच्या मित्रामध्ये, नातेवाईकामध्ये शेअर करायचं असेल तर 100% त्या ठिकाणी शेअर करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.